गेल्या 9 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी राजश्री उमरे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। आपण जर पाहिलं तर मुख्य मागणी जर पाहिलं तर हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी जे आहे या ठिकाणी हे उपोषण सुरू आहे। आजचा उपोषणाचा 9वा दिवस सुरू आहे। दिवसानुदिवस यांची प्रकृती जी आहे ती खालवत चाललेली आहे। डॉक्टरने आता तपासलेला आहे। तुम्ही आता तपासणी केलीत नेमकं शरीरात पाण्याचं वगैरे कशी प्रकृती आहे सध्या? त्यांचा रक्तदाब सध्या 90-60 असा आहे। सिस्टोलिक बीपी 90, डायस्टोलिक 60। तर मी त्यांचा ब्लड शुगर लेवल 97 आता चेक केली आहे। तर त्यांना आता शरीराला गरज आहे खाण्याची काहीतरी। जर अजून त्यांनी असं झालं तर बीपी कमी झाल्यानंतर होऊ शकतो, रिस्क होऊ शकते। पण सध्याला जर आपण पाहिलं तर प्रकृती समजा कशा पद्धतीने 9वा दिवस आहे, नक्की शरीरात पाण्याची सगळी कमतरता आहे आणि त्यांना इन्फेक्शन पण होऊ शकतं, म्हणजे म्हणतायत त्यांना बर्निंग मिक्चरेशन वगैरे आहे सध्या। तर आता अँटीबायोटिक पण सुरू करावं लागतील। सध्या उपचाराची गरज समजा आहे, गरज त्यांना उपचाराची गरज आहे। तर ते मला काय सांगाल, तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहे, वारंवार तुम्हाला विनंती करतायत पण तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहेत सध्या कसं मग? जोपर्यंत मराठवाड्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी माझ्या मागणीवरती ठाम आहे। 300पेक्षा जास्त बांधवांचे बळी गेलेत। माझ्या मराठवाड्यातील मराठा बांधवांना न्याय मिळण्यासाठी जर त्यांच्या एका बहिणीचा बळी जर का या सरकारला घ्यायचा असेल तर येत्या 17 सप्टेंबर नंतर सरकारला आम्ही तोही द्यायला तयार आहोत। काल भुमरे या ठिकाणी आले होते, खासदार भुमरे या ठिकाणी तुम्ही लाडक्या बहिणीचा उल्लेख त्या ठिकाणी केला, काय उल्लेख होता तो? सरकार आज लाडकी बहीण योजना राबवत आहे। मला असं वाटतंय की सरकारला मग या क्रांती चौकामध्ये बसलेली कदाचित मी त्या सरकारची लाडकी बहीण नसेल, म्हणून आमच्या उपोषणाचा आज 9वा दिवस असताना सुद्धा सरकार त्याकडे गांभीर्याने दखल देत नाही। तुम्ही आता जर पाहिलं तुम्ही वारंवार विनंती होती सगळी तुम्ही माघार घेणार नाही, तुम्ही 17 सप्टेंबरचा हे उल्लेख केला होता। 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 17 सप्टेंबरच्या नंतर 18 सप्टेंबरची पहाट तर मी पाहणारच नाही, पण 17 सप्टेंबरला मराठवाड्यामध्ये एकाही मंत्र्याला ध्वजारोहण करता येणार नाही अशी परिस्थिती माझे संबंधित मराठा बांधव निर्माण करतील आणि याला संपूर्ण सरकार जिम्मेदार राहील। या ठिकाणी पाहिलं तर थेट आता 17 सप्टेंबरच्या नंतर 18 सप्टेंबर तर मी बघायला राहणार नाही, पण त्यानंतर जो उद्रेक होईल त्याला एकमेव सगळं सरकार जबाबदार राहील असा थेट इशारा जो आहे राजश्री उमरे पाटील यांनी यावेळी दिलेला आहे। प्रशासनाला वारंवार विनंती करण्याची ह्या कुठेतरी तोडगा काढून हे उपोषण सोडावं की या मराठवाड्यातील जे आरक्षण जे आहे हे आरक्षण त्वरित मिळावं या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। मात्र आता ह्या थेट इशारा जो आहे आता या प्रशासनाने या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नेमकं प्रशासन कशा पद्धतीने याकडे बघेल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मी देवदळे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।